भयकथा किंकाळी. गावाच्या टोकाला एक जुना ओसाड वाडा होता. दिवसा कोणी तिकडे फिरकत नसे आणि रात्री तर त्या दिशेकडे पाहायलाही लोक घाबरत. कारण रोज अचूक रात्री 12 वाजता त्या वाड्यातून एक हाड गोठवणारी किंकाळी ऐकू यायची. आ! कोणाची मदतीची हाक होती की वेदनेचा आक्रोश, कोणालाच कधी समजलं नाही. एक दिवस पत्रकार अद्वैत गावात आला. त्याने सगळं ऐकलं आणि ठरवलं, आज रात्री मी त्या वाड्यात जाईन. गावक्यांनी खूप रोखलं. मुला जो गेला तो परत आला नाही. पण अद्वैत हसला. रात्री 11:55 वाड्याचं दार आपोआप कर्कश आवाजात उघडलं. वातावरणात कुजका वास, भिंतींवर नखांनी ओरबाडल्यासारख्या खुणा आणि सगळीकडे गड अंधार. 12 वाजले. अचानक ती किंकाळी इतकी तीव्र होती की अद्वैतच्या कानातून रक्त यावं. तो मागे फिरला आणि त्याला दिसली एक स्त्री. चेहरा जळाल्यासारखा, डोळे पोकळ आणि तोंड सत उघडलेलं. ती हळूच म्हणाली, माझा आवाज ऐकतोस का? अद्वैत घाबरून मागे सरकला. तू कोण आहेस? ती हसली. तो हसू नव्हतं. तो होता मृत्यूचा इशारा. मीच आहे. ही किंकाळी. क्षणात सगळ्या भिंतींवरून शेकडो चेहरे उमटले. सगळे किंकाळी मारत होते. अद्वैत ओरडू पाहत होता, पण त्याचा आवाजच निघेना. स्त्री जवळ आली आणि त्याच्या कानात कुजबुजली, आता उद्यापासून ही किंकाळी तुझी असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी वाड्याच्या बाहेर अद्वैतचा कॅमेरा सापडला आणि त्या रात्रीपासून किंकाळीचा आवाज आणखी ओळखीचा वाटू लागला.